नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक मोठी बातमी बघणार आहोत. दिवसेंदिवस आपण बघत आहोत की राज्यामध्ये जी काही तलाठी भरती चालू आहे, त्या तलाठी भरतीमध्ये जे काही गैरप्रकार झाले आहेत, जे काही घोटाळे झाले आहेत, ते घोटाळे दिवसेंदिवस बाहेर पडत आहेत. तर या घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस दिली आहे. तलाठी भरतीमध्ये जे काही गैरप्रकार झाले आहे, हा जो गैरप्रकार झाल्याचा आरोप केला गेला आहे, या आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस दिली आहे. तर या नोटीसमध्ये उच्च न्यायालयाने राज्य शासनाला काय बजावलं आहे आणि आता याबाबतचे पुढचे पाऊल काय असणार आहे, तर याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने आपल्याकडून मिस होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जे काही गैरप्रकार झाले आहेत, ते गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. तर या गैरप्रकाराबद्दलच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस दिली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारा दाखल केली गेलेली जी काही याचिका आहे, ही याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये अशी विनंती करण्यात आली आहे की विशेष तपास पथकामार्फत तलाठी भरतीमध्ये जो काही घोटाळा झाला आहे, त्या घोटाळ्याचा निष्पक्ष तपास करावा. तलाठी भरतीमध्ये 4,500पेक्षा अधिक पदांसाठी जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ती परीक्षा 2023 मध्ये झाली आहे आणि त्या परीक्षेनंतर 5 जानेवारी रोजी सर्व उमेदवारांच्या ज्या काही गुणांच्या जिल्हानिहाय गुणवत्ता याद्या आहेत, त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाले आहेत, असा दावा परीक्षार्थींनी केला होता आणि या याचिकेवर सुनावणीही पार पडली आहे. यावेळी जे दोन्ही पक्ष होते, या दोन्ही पक्षांकडून युक्तिवादही करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने तलाठी भरतीचे राज्य समन्वयक आणि जमाबंदी आयुक्त आणि महसूल विभागाला नोटीस पाठवली आहे. तलाठी भरती परीक्षा ही 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये 3 टप्प्यांमध्ये 57 सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेमध्ये तलाठी पदासाठी राज्यभरातून 10,41,713 इतक्या परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते, पण यापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेदरम्यान परीक्षेमध्ये खूप घोटाळा झाला असल्याचा जो काही आरोप आहे, हा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनीही केला आहे. मात्र हे सर्व प्रकारचे आरोप आणि जे काही दावे आहेत, हे सर्व प्रकारचे आरोप आणि दावे भूमी अभिलेख विभागाने फेटाळले होते आणि हे आरोप फेटाळून या भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले होते आणि त्यानुसार निकालही जाहीर करण्यात आला होता. जे काही स्कोअरचं नॉर्मलायझेशन झालं, जे काही गुणांचं नॉर्मलायझेशन झालं आहे, हे जे नॉर्मलायझेशन झाले, हे चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. तर त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने न्यायालयामध्ये याचिका दाखल करून चौकशीची मागणी केली आहे. तर न्यायालयाने याबाबत सरकारला नोटीस पाठवली आहे आणि उच्च न्यायालयाने या नोटीसमध्ये असे सांगितले आहे की 4 आठवड्यामध्ये याबाबत जी काही आपली भूमिका असेल ती आपण मांडायला हवी. म्हणजेच तलाठी भरतीमध्ये जो काही गैरप्रकार झाला आहे, त्या गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला 4 आठवड्यामध्ये याबाबत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच न्यायालयाने सरकारला 4 आठवड्यामध्ये याबाबत आपली भूमिका मांडण्याचे सांगितले आहे. हा जो काही 4 आठवड्यांचा अवधी आहे, त्यानंतर यावरती नक्कीच काही ना काही निर्णय होणार आहे. आता यावर नक्की काय निर्णय होणार, हे काहीच दिवसात आपल्या सर्वांसमोर येणारच आहे. याबद्दलची जी काही पुढील सर्व नवीन अपडेट्स असतील, ती समोरची अपडेट्स जशी येईल तशी सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरच असलेले बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील एखादी स्टेप समजली नसेल तर मित्रांनो, व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.